नमस्कार. मी वैद्य अतुल कुकरे. आजकाल कॉन्स्टिपेशन म्हणजे मलबद्धतेची समस्या फार कॉमन झालेली आहे. कॉन्स्टिपेशन म्हणजे काय? सोप्या शब्दात सांगायचं झालं तर पोट साफ न होणं. मुळात कॉन्स्टिपेशन किंवा मलबद्धता हा कुठला आजार नाही, तर ते एक लक्षण आहे. आता हे कॉन्स्टिपेशन कशामुळे होतं ते आज आपण थोडक्यात समजून घेऊया. त्याची कारणं काय हे देखील आपण समजून घेऊयात. मुळात कॉन्स्टिपेशन म्हणजे काय ते सुरुवातीला समजून घेऊया. साधारणतः 24 तासामध्ये 1 ते 2 वेळा मोशनला जायला लागणं ही एक नैसर्गिक प्रोसेस आहे. त्यासाठी बरेचसे लोक सकाळी उपाशीपोटी गरम पाणी पितात किंवा गरम पाणी आणि लिंबू असं मिश्रण करून घेतात किंवा काही लोकांना चहा किंवा कॉफी घेतल्याशिवाय मोशनला जायला होत नाही. तर असं जे लक्षणं असतील तर ते सुद्धा एक कॉन्स्टिपेशनचंच लक्षण आहे असं आपण म्हणू शकतो. मुळात कॉन्स्टिपेशन म्हणजे काय ते आज सुरुवातीला समजून घेऊयात. 24 तासामध्ये मलत्याग करत असताना 24 तासामध्ये 1 ते 2 वेळा मलप्रवृत्तीला जात असताना काही लोकांना मलप्रवृत्ती होतच नाही किंवा काही लोकांना मलप्रवृत्तीच्या वेळेला वेदना उत्पन्न होतात किंवा काही लोकांना मलप्रवृत्तीच्या वेळेस अधिक जोर देऊन मलप्रवृत्ती करावी लागते किंवा जी मलप्रवृत्ती आहे किंवा जो मल आहे तो अधिक चिकट असतो, म्हणजे त्याच्यामध्ये स्टिकीनेस अधिक प्रमाणात असतो. त्याचबरोबर काही लोकांना मलप्रवृत्तीला जाऊन आल्यावर देखील समाधान वाटत नाही, म्हणजे पोट साफ न झाल्यासारखं जाणवतं. अशी जे लक्षणं असतील त्या सर्वाला आपण कॉन्स्टिपेशन असं म्हणू शकतो. नैसर्गिकरित्या काय असतं की जी मलप्रवृत्ती झाल्यानंतर शरीराला हलकं वाटणं गरजेचं असतं. मलप्रवृत्ती ही सुखकारक झाली पाहिजे. शरीराला उत्साह वाटणं गरजेचं असतं. मलप्रवृत्ती झाल्यानंतर थोड्या वेळाने भूक लागणं अपेक्षित असतं. त्याचप्रमाणे मलाला दुर्गंधी नसली पाहिजे. मलप्रवृत्ती सुखपूर्वक झाली पाहिजे. पण याच्या विपरीत जेव्हा होतं तेव्हा आपण त्याला कॉन्स्टिपेशन किंवा मलबद्धता असं म्हणतो. आयुर्वेदानुसार या कॉन्स्टिपेशनसाठी किंवा मलबद्धतेसाठी 2 मुख्य कारणं सांगितली आहेत. पहिलं म्हणजे अग्निमाद्य आणि दुसरं म्हणजे आतड्यांमध्ये वातप्रकोप. अग्निमाद्य म्हणजे काय? आयुर्वेदामध्ये जठराग्नीचं विशेष महत्त्व आहे. रोगे सर्वव्यापी मंदग्न, म्हणजे सर्व प्रकारचे रोगे मंदाग्नीमुळे उत्पन्न होतात किंवा या अग्नीचा जर क्षय झाला, अग्नी जर नष्ट झाला तर मृत्यू देखील ओढवतो. आता ही अग्निविकृती कशामुळे उत्पन्न होते? तर आपला चुकीचा आहारविहार, आपली बदलती लाईफस्टाईल आणि मानसिक ताणतणाव म्हणजे मानसिक स्थिती या सर्वांमुळे अग्निविकृती उत्पन्न होऊ शकते. आता आहार विहारासंदर्भात बोलायचं झालं तर आहार कसा असावा? आयुर्वेदाने आहाराचं वर्णन केलेलं आहे. आहार हा स्निग्ध असावा, आहार हा उष्ण असावा, आहार हा पचायला हलका असावा म्हणजे लघु असावा, आहार हा शरीराला सात्म्य असावा. त्याचप्रमाणे आहार हा मात्रावत असावा, म्हणजे आपल्याला किती भूक आहे त्यानुसार आहाराचं प्रमाण ठरवणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आहार हा विरुद्ध अन्न नसावा, विरुद्ध नसावा. विरुद्ध म्हणजे काय? तर संयोग विरुद्ध असेल, राशी विरुद्ध असेल, देश विरुद्ध असेल, काल विरुद्ध असेल. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर दूध आणि मासे याचं एकत्रित पद्धतीने सेवन करणं किंवा दूध आणि फळं याचं एकत्रित सेवन करणं किंवा दूध आणि आंबट पदार्थ याचं एकत्रित पद्धतीने सेवन करणं, हे सर्व विरुद्ध आहाराची काही उदाहरणं आहेत. अशा प्रकारचा आहार असू नये. किंवा जेवण झाल्यानंतर थंड पदार्थाचं म्हणजे आईस्क्रीमसारख्या शीत पदार्थाचं सेवन करणं, हे सगळे अग्निविकृती करणारे म्हणजे अग्निमाद्य उत्पन्न करणारे कारणं आहेत. हे सर्वांचं सेवन जर करत राहिलं तर इथे अग्निविकृती उत्पन्न होते आणि तिथूनच अग्निमाद्याला सुरुवात होते आणि मग पुढे त्याचं रूपांतर कॉन्स्टिपेशनमध्ये होत असतं. आता आहार कधी घ्यावा हे देखील समजून घेणं गरजेचं आहे. तर मलत्याग झाल्यानंतर व्यवस्थित पोट साफ झाल्यानंतर आहार सेवन करावा. त्याचप्रमाणे पहिला आहाराचं पचन झालेलं आहे, मग त्यानंतर आपल्याला भुकेची जेव्हा संवेदना जाणवत आहे त्यावेळेस आहार सेवन करावा. त्याचप्रमाणे जो पित्ताचा कालावधी आहे म्हणजे साधारणतः दुपारी 12 ते 2 हा पित्ताचा कालावधी आहे. त्याचप्रमाणे रात्री साधारण 7 ते 9च्या दरम्यान हा रात्रीचा कालावधी. या कालामध्ये आहार सेवन केला तर त्याचं पचन व्यवस्थित होतं आणि या कालावधीमध्ये जर आहार घेतला तर त्याचं पचन व्यवस्थित होऊन त्याचं पुढे सारकिट्य विभाजन देखील व्यवस्थित होत असतं आणि यामुळे अग्निविकृती उत्पन्न होत नाही. त्याचप्रमाणे दोषानुसार म्हणजे जठराग्नीनुसार देखील अग्नीचे प्रकार आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. उदाहरणार्थ जर वातदोषाचा अधिक प्रकोप असेल
तर त्यामध्ये विषमाग्नी असतो. म्हणजे या लोकांना कधी भूक चांगली लागते तर कधी भूक लागतच नाही. हे त्यांची प्रकृतीनुसार दोषानुसार ही विषमाग्नी असतो. त्याचप्रमाणे जर पित्त प्रकृती एखाद्या व्यक्तीची असेल तर त्यांचा तीक्ष्ण अग्नी असतो. म्हणजे त्यांना सारखी सारखी भूक लागते. खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होत पण नाही तर ते पुढे सरकतं आणि परत भूक लागते. आणि तर कफ, त्याचप्रमाणे जर कफदोषाची प्रकृती असेल तर त्यामध्ये त्यांचा मंदाग्नी असतो. म्हणजे यांचं पहिलं खाल्लेलं अन्नच हळूहळू पचतं, पुढे अन्न पचायला पुढे भूक लवकर लागत नाही आणि त्याला भूक कालावधी जास्त लागतो. म्हणजे दोषानुसार प्रकृतीनुसार देखील अग्नीमध्ये थोडाफार अंशी फरक असतो. आता हे बघत असताना अजून एक आयुर्वेदाने कारण सांगितलं आहे, ते म्हणजे वातदोषाचा विकृत प्रकोप. वातदोषाचा विकृत प्रकोप म्हणजे काय, तर आतड्यांमध्ये वातदोषाचा अधिक प्रमाणात वाढल्यामुळे, रुक्षता आल्यामुळे कॉन्स्टिपेशनची समस्या उद्भवते. आता ती रुक्षता का उद्भवत आहे, ती विकृत प्रकोप का होत आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. आयुर्वेदाने वाताचे 5 प्रकार सांगितले आहेत: प्राणवायू, उदानवायू, व्यानवायू, समनवायू आणि अपानवायू. यातला जो समानवायू आहे हा अन्न पचनाचं काम करत असतो. म्हणजे अन्न घुसळणं, अन्नाचं सारखीटे विभाजन करणं, पचन करणं, हे सर्व काम हा समानवायू वगैरे करत असतो. आणि त्यापुढे अपानवायू जो आहे, तो अपानवायू हा जो सारखीटे विभाजन झाल्यानंतर त्यातला जो सार भाग आहे, म्हणजे शरीरातला जो उपयुक्त भाग आहे, तिथे त्याचा काही संबंध राहत नाही. पण त्याचा जो किट्ट भाग आहे, म्हणजे जो टाकाऊ भाग आहे, या किट्ट भागाचं, टाकाऊ भागाचं म्हणजे मलाचं निस्सरण करणं, मल बाहेर टाकण्याचं काम हा अपानवायू करत असतो. आता अपानवायूमध्ये विकृती उत्पन्न होते, म्हणजे अधिक प्रमाणात त्याचा प्रकोप होत आहे, रुक्षतेमुळे प्रकोप होत आहे, तो वाढत आहे आणि त्यामुळे आतड्यांमध्ये रुक्षता उत्पन्न होत आहे. तर ही अपानवायूमध्ये रुक्षता का बरं जाणवते ते सुरुवातीला आपण समजून घेऊया. पहिलं कारण म्हणजे त्याचं अतिप्रमाणात वृक्ष आहार सेवन करणं. वृक्ष आहार म्हणजे काय, फास्ट फूड, जंक फूड, बेकरी प्रोडक्ट्स, अधिक प्रमाणात चहा किंवा कॉफीचं सेवन करणं, ह्या पदार्थांमुळे अतिप्रमाणात वृक्षता उत्पन्न होते आणि त्यामुळे आतड्यांमध्ये वातप्रकोप होऊ शकतो. दुसरं म्हणजे अतिवृद्धावस्थेमुळे, वृद्धावस्थेमध्ये स्वाभाविक वातदोषाचा प्रकोप झालेला असतो. त्यामध्ये वृद्ध लोकांमध्ये म्हणजे वयस्कर लोकांमध्ये देखील वृक्षता उत्पन्न होऊन मलावष्टमा म्हणजे कॉन्स्टिपेशनची समस्या उद्भवू शकते. त्याचप्रमाणे तेल किंवा तुपाचा म्हणजे स्निग्ध पदार्थांचा वापर कमीत कमी करणं. आजकाल कोलेस्ट्रॉलमुळे आपल्या आहारातून तेल, तूप पूर्णपणे म्हणजे कमी होत गेलेलं आहे. आणि गैरसमजांमुळे ॲक्च्युली ते त्या पद्धतीने होत असतं. पुरेशी माहिती व्यवस्थित न घेतल्यामुळे आपण गैरसमजामुळे तेल, तूप पूर्णपणे आहारातून वर्ज्य करत आहोत. त्यामुळे देखील मलावष्टंबासारखी समस्या उत्पन्न होते आणि इतरही अनेक समस्या, वात वाढल्यामुळे उत्पन्न होणाऱ्या समस्या त्यामुळे उत्पन्न होऊ शकतात. त्याचप्रमाणे प्रकृती आणि कोष्ठ, म्हणजे प्रकृतीनुसार जसं अग्नी आहे त्याप्रमाणे कोष्ठाचे देखील प्रकार आहेत. वातदोषाची प्रकृती असेल तर क्रूरकोष्ठी व्यक्ती असते. म्हणजे अशा लोकांना पोट साफ होत नाही. अगदी विरेचक पदार्थांचा जरी वापर केला, म्हणजे अनुलोमन करणारे, विरेचन करणारे, पोट साफ करणारे पदार्थांचा जरी वापर केला तरी त्यांच्यामध्ये त्याचं प्रमाण अधिक वापरावं लागतं. ते जर पित्त प्रकृती असेल तर त्यांचं मृदू कोष्ठ असतं. म्हणजे अगदी या लोकांना दूध पिलं तरी जुलाब लागतील अशी अवस्था असते. तर कफ प्रकृतीचे जे लोक आहेत यामध्ये मध्यम कोष्ठ असतं. म्हणजे यांना फार लवकर मोशनला देखील होत नाही आणि फार कॉन्स्टिपेशन देखील होत नाही. हे मध्यम कोष्ठीचे व्यक्ती असतात, ते कफ प्रकृतीचे असतात. म्हणजे इथे कोष्ठाचा देखील संबंध असतो. आता हे बघत असताना सुरुवातीला आपण म्हणजे ही 2 कारणं बघितली की आयुर्वेदानुसार अग्निमाद्य आणि आतड्यांमधला वातप्रकोप ही 2 कारणं झाली. आता आधुनिक शास्त्रानुसार देखील काही कारणं सांगितली आहेत जी मलावष्टंबाची कारणं आहेत. त्यातलं एक कारण म्हणजे लो फायबर डाएट, म्हणजे फायबर कमी असलेलं डाएट घेणं. त्याचबरोबर दुसरं कारण म्हणायचं झालं तर न्यूरोलॉजिकल काही प्रॉब्लेम असेल तरी देखील कॉन्स्टिपेशन उत्पन्न होऊ शकतं. जे आतड्यांशी संबंधित आहे न्यूरोलॉजिकल काही, तर त्यामुळे कॉन्स्टिपेशन उत्पन्न होऊ शकतं. त्याचबरोबर इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन असेल तर या ऑब्स्ट्रक्शन म्हणजे अडथळा, तर त्या अडथळ्यामुळे, ऑब्स्ट्रक्शनमुळे देखील कॉन्स्टिपेशन उत्पन्न होऊ शकतं. त्याचबरोबर इंटेस्टायनल मसलचं जर विकनेस असेल, ते पेरिस्टाल्सिक मुवमेंट व्यवस्थित करत नसतील तर त्यामुळे देखील
कॉन्स्टिपेशन किंवा मलावष्टंभ ही समस्या उत्पन्न होऊ शकते. त्याचबरोबर अजून एक गोष्ट सांगायची झाली तर ती म्हणजे मानसिक ताणतणाव. हो, मानसिक ताणतणावाचा परिणामसुद्धा या सर्वावर होत असतो. आयुर्वेदामध्ये आचार्य चरकांनी सांगितलेलंच आहे, तन मन भुजित, म्हणजे जेवण करत असताना पूर्ण मन लावून ते जेवण करावं. एकीकडे टी व्ही चालू आहे, एकीकडे आपण इतर काही गोष्टीमध्ये व्यस्त आहोत आणि आपण आहार घेत आहोत, तर असा घेतलेला आहार हा शरीराला व्यवस्थित लागत नाही. अन्न पोटात तर जातं पण त्याचं पचन मात्र व्यवस्थित होत नाही. अधिक राग, क्रोध, मानसिक ताणतणाव, चिंता यांनी ग्रस्त असताना जो आपण आहार सेवन करतो अशाचं पचन देखील व्यवस्थित होत नाही. अग्निविकृती होते, वातप्रकोप होतो आणि हेच सर्व प्रोसेस परत घडते आणि इथून कॉन्स्टिपेशनला सुरुवात होते. आता या कॉन्स्टिपेशनसाठी उपाय काय? या मलावष्टंभासाठी उपाय काय? काही घरगुती उपाय आहेत का? हे मलावष्टंभ कशा पद्धतीने आपल्या जीवनशैलीतील बदल केल्यामुळे कशा पद्धतीने आपण दूर करू शकतो? कायमस्वरूपी या कॉन्स्टिपेशनपासून सुटकारा मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो? हे आपण पुढील भागामध्ये नक्की समजून घेऊयात. धन्यवाद.